राइडर लोग के पास रहता है वो चलाता है राइडर राजू YouTube राइडर चलाता है नहीं यूट्यूब चलाता है इम्तियाज राइडर महंगा है वो काबू बघा आता मी गाडी दिली होती त्यांना शनिवारी सकाळी. त्यांनी रविवारी गाडी चेक केली, शनिवारी नाही चेक केली. त्यांनी रविवारी चेक केली गाडी, रविवारी गाडी चेक नाही झाली. त्याच्या सोमवारी मला संध्याकाळी सांगितलं आणि आज हा मंगळवार आहे. सुप्रभात मंडळी, माझं नाव विशाल आणि करून या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज चालले गाडीची सर्व्हिस दिली होती. आपल्या गाडीमध्ये जे काय प्रॉब्लेम झाले होते ते सॉल्व झाले. तसा त्यांचा काल संध्याकाळी फोन आला होता आणि आता मी तेच गाडी चेक करायला चाललो. गाडी प्रॉपर झाले का रेडी, कारण आपली गाडी बंद पडली होती गुरुवारी रात्री आणि आपण शुक्रवारी गाडी किंवा ब्लॉगमध्ये कळलंच की शुक्रवारी मी पोलीस चौकीला गाडी ठेवली होती आणि शनिवारी मी सर्व्हिस सेंटरला दिली होती 11:30ला. तर शनिवारी 11:30पर्यंत ते रविवारी सकाळी 10-10:30च्या दरम्यानपर्यंत त्यांनी गाडीला टच पण केलं नव्हतं. त्याच्यानंतरचा पण व्हिडिओ आला असेल, मी नॉर्मली असे शॉर्ट काढले ते मी तुम्हाला टाकेन व्हिडिओमध्ये. तर रविवारी त्यांनी गाडीला टच नाही केलं. रविवारी त्यांनी गाडी 10:30 वाजता हातात घेतली जेव्हा मी तिथे पोचल्यावरती सर्व्हिस सेंटरला. आणि रविवारी 10:30 नंतर ते दुपारी अराऊंड 1-2च्या दरम्यानपर्यंत त्यांनी गाडी पूर्ण चेक केली. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे, तरी पण मी नॉर्मल तुम्हाला थोडीफार माहिती देतो. तर त्याच्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा चेक केली. तर जो टेक्निशियन होता तो बोलला होता की गाडीच्या शॉर्ट सर्किट झाले आणि एकदा बोलला होतं की मोटर खराब झाली, जे स्टार्टेड मोटरची गाडी स्टार्ट होती ती मोटर खराब झाली असं तो बोलला. आणि अशा 2 गोष्टी बोलला. मेनली तो वायरिंग शॉर्ट सर्किटच बोलत होता आणि बॅटरी पण डाऊन झाली, पण त्यांनी बॅटरी चेंज केली, दुसरी बॅटरी टाकली. तरी पण ते बोलत होते की वायरिंगचा काहीतरी स्क्रीनशॉट आहे. बॅटरी लो झाली असं जर बोलत असेल तर मला वाटत होतं की गाडीचा हॉर्न वाजत होता, गाडीची लाईट आपल्याला दिसत होती पूर्ण, फक्त गाडी स्टार्ट होत नव्हती. आणि गाडीचा वायरिंगचा इश्यू बोलला तर गाडीच्या सगळ्या गोष्टी नीट चालत होत्या, जसं काय ABS सेन्सर, गाडीचे इंडिकेटर किंवा नॉर्मल अजून स्टँडचं सेन्सर, पूर्ण सेन्सर म्हणजे प्रॉपर चालू होते. तर मला ते का बोलत होता की गाडीचे वायरिंगचा प्रॉब्लेम झाला आहे ते मला माहीत नाही, कारण हॉर्न बिल फक्त गाडी स्टार्ट नव्हती होत, बाकी सगळ्या गोष्टी नीट चालू होत्या. तर त्याच्यानंतर मी गाडी ठेवून आलो आणि तो बोलला की वायरिंग चेंज करूया, कारण वायरिंगचं प्रॉब्लेम वाटतं आहे. मी पण वायरिंगला हा का बोललो, कारण 1 वर्ष झालं असेल उंदराने पूर्ण वायर खाल्ली होती. तर आम्ही टचअप करून पूर्ण वायरिंग आम्ही प्रॉपर केली होती. त्याच्यामध्ये खूप उंदराने खाल्ली होती, तर आम्ही पट्टी लावून पूर्ण प्रॉपर केली होती. तर मी बोललो की कधीतरी चेंज करण्यापेक्षा आत्ताच चेंज करू. तर मी त्याच्यासाठी ॲग्री झालो होतो. जर माझी वायरिंग प्रॉपर असते तर मी ॲग्री नसतो झालो. वायरिंगला आधी प्रॉब्लेम होता तर मी ॲग्री झालो, ठीक आहे. वायरिंगला ॲग्री झाल्यानंतर तो बोलायला लागला की वायरिंगचा नंबर नाही भेटत आहे. जो एक स्टिकर असतो वायरिंग नंबरचा, प्रत्येक वायरिंगचा वेगवेगळा नंबर असतो असं तो बोलत होता आणि असतं असं. पण त्याच्यानंतर मी बोललो ठीक आहे. त्याच्या मॅनेजरचं माझं बोलणं झालं की मला अजून इश्यू कळत नाही काय झालं, आणि तो टेक्निशियनला पण कळत नव्हता की इश्यू का होतो. तो 3 प्रकारे मला इश्यू होतो असं सांगत होता. एक वायरिंग, दुसरी मोटर आणि तिसरी बॅटरी जोडून द्या. बॅटरी नवीन घेतली लगेच प्रॉपर करा. मेन 2 इश्यू त्याला सारखे दिसले होते, एक तर वायरिंग आणि दुसरा इश्यू मोटर. ठीक आहे, बाईक आपण स्टार्ट करतो की ती मोटर असते ती मोटर. तर या 2 गोष्टीमध्ये मी त्याला काय बोललो की मला फायनल सांग ते कुठल्या गोष्टीमुळे इश्यू होतो. असं नव्हतं की 2 गोष्टी मला एक प्रॉपर सांग की वायरिंगमुळेच हा इश्यू होतो किंवा मोटरमुळेच हा इश्यू होतो. तर त्याला ते काय कन्फर्म सांगता येत नव्हतं. तर माझं मॅनेजरशी बोलणं झालं की असा इश्यू आहे. तर मला मॅनेजर बोलला की आमचा उद्या एक प्रॉपर एक टेक्निशियन येणार आहे, त्याच्या हातामध्ये मी गाडी देईन, म्हणजे वार सोमवारची वार्ता होत असेल. तर मी बोललो ठीक आहे. सोमवारी मी त्याला दुपारी फोन केला, आय थिंक अराऊंड एक सकाळी फोन केला मी 11:30ला. तर तो बोलला की अजून गाडी घेतली नाही आम्ही हातामध्ये करायला, मी घेईन गाडी. त्याच्यानंतर मी दुपारी फोन केला समजा 2च्या टायमावर, त्यांचा लंच टाईम होता. तर ते बोलले मला 3 वाजेपर्यंत आम्हाला कॉल करा. आता 1:30 ते 2 त्यांचा लंच टाईम आहे, तरी पण ते बोलले 3 वाजता फोन करा. 2, पावणे 3च्या दरम्यान. तर मी त्यांना आय थिंक अराऊंड 3:30 फोन केला तर त्यांचा फोन लागत होता. नंतर मला 5:30-6च्या दरम्यान फोन आला की सर आम्ही
तुमची गाडी रेडी केली, गाडी स्टार्ट केली. तर मी विचारलं गाडीमध्ये काय काय केलं तुम्ही. तर तो असा बोलला की नॉर्मली मला एवढं आठवत नको, मी सांगतो थोड्या गोष्टी की आम्ही तुमची जी वायरिंग होती ती रिपेअर केली. नंतर काय फ्लश का फ्लॅश काहीतरी बोलला. आय थिंक फ्लॅशचा अर्थ असा होता की गाडीचं स्कॅनिंग करायला, असा त्याचा अर्थ होत असेल, कारण की ते जे शब्द वापरत होते त्याचा आम्ही फ्लॅश केला. तिसरी एक गोष्ट बोलला की आम्ही कुठं एक सेन्सर टाकला. असं 3 गोष्टी बोलला. हे मला प्रॉपर आठवते. पहिली गोष्ट की तर आम्ही तुमची वायरिंग प्रॉपर नीट केली. दुसरी गोष्ट आम्ही फ्लॅश केला. आणि तिसरी गोष्ट की आम्ही तुमचा एक सेन्सर होता तो चेंज केला. गाडी नीट झाली. अराऊंड कॉस्टिंग पूर्ण 1900च्या आसपास गेले असं तो बोलत होता. तर ते मी त्यांना बोललो की ठीक आहे, मी उद्या येऊन चेक करेन. तो हा आजचा दिवस म्हणजे आज वार मंगळवार आणि आमचं बोलणं झालं सोमवारी. बघा आता मी गाडी दिली होती त्यांना शनिवारी सकाळी. त्यांनी रविवारी गाडी चेक केली, शनिवारी नाही चेक केली. त्यांनी रविवारी चेक केली गाडी, रविवारी गाडी चेक नाही झाली. त्यांनी सोमवारी मला संध्याकाळी सांगितलं आणि आज हा मंगळवार आहे. तर आता मी गाडी बघायला चालले की गाडीमध्ये त्यांनी काय काय केलं, ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मी पूर्ण चेक करणार आहे की त्यांनी प्रॉपर कुठल्या गोष्टी केल्या. आणि असं पण बोलला तो कॉलवरती की जर याच्यापुढे वायरिंगचा इश्यू आला तर पूर्ण वायरिंग घालावे लागेल. आम्ही याची काय वॉरंटी म्हणजे गॅरंटी देऊ नाही शकते किती दिवस चालेल. मी वायरिंगच्या बाबतीत ॲक्सेप्ट करतो की वायरिंग घालावीच लागणार आहे, कारण आम्ही नंतर ना नॉर्मली त्यावेळी केली होती. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष गाडी चालली असं नाही, गाडी चालली आहे 1 वर्ष चालली म्हणजे वायरिंग आम्ही जी काय नीट केली दुरुस्त केली ती चांगलीच केली. तर आता बघू गेल्या होती काय त्यांनी गाडीला काय केलं. आता त्यांचा मेसेज आला की 3 दिवसामध्ये जर कस्टमरचा रिप्लाय नाही आला तर आम्ही तुम्हाला पार्किंगचे चार्ज लावू. वा असं म्हणजे आता मी चालले. त्यांचा फोन आला होता पण मी दुसऱ्या फोनवरती बिझी होतो त्याच्यामुळे मी तो फोन नाही उचलला. आता बघू मी चाललो बघू शकता. आता डायरेक्ट मी रिक्षा पकडले, घरातून उठलो, थोडंसं चहा प्यायला फ्रेश झालं आणि पहिलं बोललो गाडीला बघायला जावं. ऑफिसमधून मला अपडेट घेतला, दुपारी जाणार आहे अपडेट. बघू आता निघालो. हां काय केलं असेल काय माहीत. मला एवढंच वाटतं ना की याच्या पुढे आता पूर्ण प्रॉब्लेम नको व्हायला. कारण मी ते जवळजवळ जातो तर ठीक आहे. जर मी लांब गेलो आणि जर गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला तर खूप मोठा इश्यू येऊ शकतो. म्हणून मी सॉल्व करायचा प्रयत्न करत होतो की जे काय वायरिंग आहे ते तुम्ही टाकून सॉल्व करा. पण त्यांनी आता सॉल्व केलं नॉर्मली. त्यांनी वायरिंग नाही घातली. आता काय माहिती त्यांनी का नाही वायरिंग घातली. मी तर त्यांना बोललो होतं हां ठीक आहे वायरिंग गेलं तर वायरिंग घाला, पण जो काही इश्यू आहे ते सॉल्व करून टाका प्रॉपर. असं नाही की आता थोडं केलं, कारण म्हणजे टाईम पण खूप असतो. माझा टॅपेटचा पण इश्यू होता, तो पण मी अजून त्यांना नाही सांगितलं की टॅपेटचा इश्यू आहे तो सॉल्व करा. तो पण अजून नाही बोललं, पण त्यांच्याकडे एवढी गर्दी होती की त्यांना मी बोलू नाही शकलो की टॅपेटचा इश्यू सॉल्व करा म्हणून. बघू पुन्हा कधी सर्व्हिसला जाऊन तेव्हा टॅपेटचा इश्यू करून. म्हणजे ॲक्च्युली ना सर्व्हिस सेंटरमध्ये एवढी गर्दी असते ना की त्यांनी तिकडे पण गाडीला सिरियस नाही घेत, म्हणजे नॉर्मल घेतात. आणि जर गाडी बंद असेल ना तर डायरेक्टली सरळ तरी गाडी ठेवून जावं. माझ्याबद्दल पण त्यांचं हेच झालं की तुम्ही सारं गाडी ठेवून जाऊ, आम्ही ठेवतो आणि तुम्हाला आम्ही सांगू. सिरियस नाही घेतो सर्व्हिस सेंटरवाले. माझा खूप वेळा असा अनुभव आहे मी की सर्व्हिस सेंटरवाल्यांना दखल सिरियस पण नाही घेतो कुठल्या गाडी. ते नॉर्मल पकडतात की मी तर गेले नाही गेले नाही. तर बघू आता गेल्यावरती कळेल. तर गेल्यावरती आपण व्हिडिओ बनवू. तो बघू आता काय होतं. आता जस्ट गाडीची पूर्ण मी सर्व्हिस केली. सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस सेंटरवरनं गाडी घेऊन आलो. त्याच्यानंतर त्याच्या काय वायरी बिरी बाहेर होत्या त्या केल्या. आणि थोडा मागचे मी KTMचे इंडिकेटर घातले होते. तर KTMच्या इंडिकेटरमध्ये ना एक KTM कंपनीचं सॉकेट येतं. इंडिकेटर आणि आपला जो जॉईंट असतो त्याच्यामध्ये एक सॉकेट असतं. तर त्या सॉकेटमुळे माझ्या इंडिकेटरचा ब्राईटनेस कमी होत होता आणि कलर पण चेंज होत होता. म्हणजे येल्लो टाईपमध्ये जातात. थोडा रेडनेसमध्ये कलर आहे ओरिजिनल, तर तो येल्लो टाईपमध्ये जातो. आता बघा जरा ब्राईट दिसतो आहे. हा थोडा भगव्या कलरसारखा आहे आणि तो कलर ना येल्लोसारखा जात होता आणि ब्राईटनेस पण कमी होत होता. तर हे मला कळलं कसं, माझं ना पुढचं इंडिकेटर मध्ये पेटायचा नाही, म्हणजे ब्लिंक नाही व्हायचा. तर ते मी एका रिपेअरवाल्याकडे नेलं होतं शॉपवाल्याकडे. तेव्हा त्याने मधलं सॉकेट काढलं होतं. तर त्याच्यात कलर पण चेंज झाला होता आणि ब्राईटनेस पण वाढला होता. तर त्याच्यामुळे मी मागचा इंडिकेटर होता त्याचा ब्राईटनेस मला कमी वाटत होता त्याच्यामुळे. तर मी आता याच्याकडून ते जे मधले सॉकेट असतं ते काढून टाकलं, त्याच्यामुळे ब्राईटनेस वाढला. तो एक इश्यू केला.
पुन्हा एक मोबाईल होल्डरच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला होता. आतमध्ये कार्बन पकडलं होतं, तर ते मी क्लीन करून घेतलं. म्हणजे एक वायरिंगचा इश्यू सॉल्व केला मी आतमध्ये. मोबाईलचं इंडिकेटरचं मोबाईलचं होल्डरचं करून घेतला, इंडिकेटरचं करून घेतला. आणि माझा जो मागचा ब्रेक आहे त्याच्यावरती जरा पाय ठेवला तरी ब्रेक लाईट पेटत होती, तर सेन्सिटिव्ह झालं होतं ते. तर ते थोडं मी हार्ड करून घेतलं. म्हणजे असे 4-5 गोष्टी केल्या. आणि हा जो पोरगा आहे माझ्या ओळखीचा, तो एकदम म्हणतात ना मनापासून काम करतो. जसं मी सांगेन तसं, हा स्क्रू खोल, हा स्क्रू फिट्ट कर, म्हणजे तसं करतो. त्याच्यामुळे मला आवडतं. माझ्या गाडीचं काम हा स्क्रू घट्ट कर, हे मला करून दे, असं घाई गडबड करत नाही. आणि एकाने माझा कॅमेरा घेऊन गेला होता, हेल्मेट. तिथलाच एक माणूस आहे ओळखीचा, तर तो इकडे तिकडे कॅमेरा फिरवत होता, सगळ्यांना दाखवत होता. कारण त्यांच्यासाठी ती गोष्ट नवीन आहे. ते ॲक्च्युली त्यांनी गोप्रो कधी बघितला नसेल, तर तो सगळ्यांकडे ते चेहरापट्टी दाखवत असेल. तो मी व्हिडिओ टाकेनच. भारी वाटतं यांशी बोलून. म्हणजे ते ॲक्च्युली असे वर्कर्स म्हणून माझ्यासोबत फील नाही करत, माझ्यासोबत असे एकदम फ्रेंडली राहतात. जसं मी त्यांचा एक मित्र आहे, भले वयाने मोठे आहेत, ते एकदम फ्रेंडली राहतात माझ्याशी. ते बघून छान वाटतं. त्यांना मी आले होते ते चहा पाच असे बोलतात, तर मी त्यांना चहा देतो. ॲक्च्युली मी त्यांना पाणी देतो थंड, पण ते बोलतात आम्ही कंटिन्यू उन्हात असतो, त्यामुळे थंड पाणी आम्हाला सवय ना, आणि ते थोडं हानिकारक असतं असं ते म्हणतात. तर मी त्यांना चहा पाजतो. आणि ते मी आल्यावर थोडं मस्तीमध्ये असतात, थोडी मस्ती करतात माझी. ते छान वाटतं. असं म्हणजे आपण आल्यामुळे कोणी थोडं हसत करत राहतं. तर माझा आणि त्यांनी जर असं एक टेक्निशियनसारखा संबंध नाही, तर एक फ्रेंडलीसारखा संबंध आहे. माझं गाडीचं काही रिस्की काम असलं थोडं म्हणजे इंजिनचं, तर मी सर्व्हिस सेंटरमध्ये नेतो. आणि हे नॉर्मल इंडिकेटरचं काम असेल, तर असं थोडं वायर टू वायर जॉईंट करायचं असेल विदाऊट सॉकेट, तर मी यांच्याकडे घेऊन येतो. हे एकदम प्रॉपर करून देतात मला. असं काही गडबडीत काही करत नाही. बस एवढंच. 20-19 प्लीज रोमिओ, आता प्लीज नीट चाल. तुझ्या वायरिंगचं लवकर आपण इश्यू सॉल्व करू लवकर. 6,500 रुपये वायरिंग बोललं. सर्व्हिस सेंटरवाले 9,500 रुपये बोलले होते, पण त्यांना नंबर हवा होता. तर इथेच एक सर्व्हिस सेंटर म्हणजे TVSचं पार्ट्सचं एक अवेलेबल झालं, फक्त TVSचे पार्ट. तर त्याच्याही इथे मी पूर्ण गाडीचं नाव सांगितलं, तर त्याने 6,500 रुपये सांगितलं मला वायरिंगचे. प्लस तो बोलला की एकदा RC बुक पाठव, म्हणजे आम्ही प्रॉपर चेक करू. आता RC बुकवर नाव देऊ असेल, त्याच्यामुळे तो बोलला असेल. तर बघू, एकदा वेळ काढून. आपल्या अजून गोष्टी बाकी आहेत, म्हणजे पूर्ण वायरिंग चेंज करायचे. हे आपलं गाडीचं ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा हँडल बार बँड झाला होता, तो हँडल बार चेंज करायचा. तो काहीतरी 750च्या आसपास बोलले होते. 750 कुठे बोलले होते मला? ओके, सर्व्हिस सेंटरला 750 बोलले होते. आणि यांच्याकडे 750ला बोलून 5% डिस्काउंट आहे प्रत्येक गोष्टीवरती, म्हणजे कोणती पण घ्या, कधी पण घ्या. तसं ते ऑथोराईज त्यांचं पार्ट शॉप आहे, फक्त TVSचं. आता सध्याच नवीन केलं आहे. जर कोणाला मालाडमध्ये TVSचे पार्ट घ्यायचे असतील ऑथोराईज शॉपमधून, तर HPच्या समोरच्या रोडमध्ये चिंचोली फाटकच्या इथे हे TVSचं नवीन पार्टचं शॉप ओपन झालं आहे. 5% डिस्काउंट आहे, MRPवरती 5% डिस्काउंट असं ते बोललं. तर त्याचा व्हिडिओ नाही बनवला, बनवेन का तरी. मी जेव्हा हँडल बार आणि वायरिंग यायला जाईन तेव्हा मी व्हिडिओ बनवेन. हां, आता जाऊ पटापट घरी. आता मला ट्रिपला जायचं मन झालं. पहिलं जाणाऱ्यांना रस्ता द्या, ज्यांचा रेग्युलर रोड आहे, नंतर तुम्ही जा. जर तुम्ही कोणाच्या लाईनच्या मध्ये असाल तर प्रायोरिटी त्यांना पहिली द्या. त्यांनी जागा दिली तर तुम्ही जा. त्यांना पहिले विचारा जात आहे का, कारण त्यांच्या लाईनमध्ये तुम्ही आडवे येत आहे. कोणतं गाणं लागलं काय माहिती, बंद केलं बरं.
ऑन मध्ये तर पावरच आहे ना याच्या आणि 220 प्लीज डोंट थ्रो कॅरी बॅग हे 500 रुपये ऑनची मज्जा ना आम्हीच येत होतो कधी एकामुळे किती गाड्या आवडून जात्या अरे 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 दादा खोदी नसते त्यांच्या वायरी हरवल्या वाटतं आता तसंच ठेवणार त्या लोकांच्या कंटाळून पाय लागून ते नीट होणार सगळं त्या नीट नाही करून होणार हे स्वतःचं काम करणार माती अशी वरती थोडीशी फक्त ओढणार राइडर लोग के पास रहता है वो चलाता है राइडर राजू यूट्यूब राइडर चलाता है नहीं यूट्यूब चलाता है इम्तियाज राइडर महंगा है वो बाबू काबू अरे ये महंगा है ये कैमरा बहुत महंगा है ये लोग जो गाड़ी जाती ना दिल्ली बना रहा है टाइम बराबर